नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि हजारो नोकऱ्या फक्त एका सहीसाठी थांबल्या आहेत. आज आपण एका अधिकृत पत्राच्या आधारे आरोग्य विभागातल्या ह्या मोठ्या भरती प्रक्रियेचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. तर आपल्या समोर आहे ते केवळ एक साधंसुद्धा पत्र नाही आहे. हे आहे आमदार दिलीप सोपल यांनी थेट राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांना लिहिलेलं एक अधिकृत पत्र. तारीख आहे 24 डिसेंबर 2023. आणि याच पत्रामुळे आरोग्य विभागातली एक गंभीर समस्या आणि तितकीच मोठी संधी आपल्या सगळ्यांसमोर आली आहे. चला बघूया यात नेमकं काय दडलंय. ह्या पत्रामध्ये जो सगळ्यात मोठा आणि गंभीर मुद्दा अधोरेखित केलाय तो म्हणजे आरोग्य विभागातल्या प्रचंड मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या जागा. आपल्या सगळ्यांच्या आरोग्याशी जोडलेल्या या महत्त्वाच्या व्यवस्थेमध्ये किती मोठी पोकळी आहे याची आकडेवारी ऐकून खरंच धक्का बसेल. पत्रात दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क म्हणजेच ग्रुप सी या कॅटेगरीतली तब्बल 8,480 पदं रिक्त आहेत. यामध्ये नर्सिंग स्टाफ, टेक्निशियन्स अशा अत्यंत महत्त्वाच्या पदांचा समावेश असू शकतो. विचार करा किती मोठा आकडा आहे हा. आणि थांबा, हे इथेच संपत नाही. यानंतर येतो गट ड म्हणजेच ग्रुप डी संवर्ग. आणि यामध्ये तर याहूनही जास्त म्हणजे तब्बल 12,390 पदे रिक्त आहेत. हे आकडे आरोग्य व्यवस्थेवर सध्या किती प्रचंड ताण आहे हे अगदी स्पष्टपणे दाखवतात. आता हे दोन्ही आकडे आपण एकत्र करूया. गट क आणि गट ड मिळून तब्बल 20,870 जागा आजच्या तारखेला रिक्त आहेत, म्हणजे 20,000पेक्षाही जास्त. याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेवर आणि तिथे आधीच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होतोय. आता साहजिकच आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या असताना यावर काहीतरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. आमदार महोदयांनी आपल्या पत्रातून नेमकी काय मागणी केली आहे ते आता आपण पाहूया. या पत्रातलं हे एक वाक्य खूप काही सांगून जातं. या दोन गोष्टींवर जोर दिलाय. एक म्हणजे रिक्त जागा भरून आरोग्य सेवा सुधारणं आणि दुसरं राज्यातली बेरोजगारी कमी करणं. म्हणजे ही भरती प्रक्रिया फक्त एक प्रशासकीय गरज नाही, तर ती एक सामाजिक गरज आहे, हेच यातून स्पष्ट होतं. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग आणि खरं सांगायचं तर तितकीच चिंताजनक गोष्ट काय आहे माहितीये? ही जी भरती प्रक्रिया आहे ना, ती जवळजवळ पूर्ण झालीये. म्हणजे सगळे टप्पे पार पडलेत आणि आता ती फक्त फायनल अप्रूव्हलसाठी, अंतिम मान्यतेसाठी थांबली. पत्रात स्पष्ट लिहिलंय की फक्त अर्थ विभागाची मान्यता मिळाली की लगेच जाहिरात निघू शकते. विचार करा, हजारो नोकऱ्या फक्त एका सहीपासून दूर आहेत. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओ आणि डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी आमची टीम दिवसरात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. तर मग हजारो नोकऱ्या आणि एक मजबूत आरोग्य व्यवस्था केवळ एका मान्यतेअभावी थांबली आहे, पण याचा आपल्या सगळ्यांवर नेमका काय परिणाम होतोय? चला हे समजून घेऊया. याचे 3 थेट परिणाम आहेत. पहिलं, आरोग्य सेवेवर प्रचंड ताण येतोय. कमी कर्मचारी म्हणजे सध्या काम करणाऱ्यांवर कामाचा प्रचंड बोजा आणि त्याचा परिणाम रुग्णांना मिळणाऱ्या सेवेच्या गुणवत्तेवर होतो. दुसरं, रोजगाराची एक प्रचंड मोठी संधी वाया जातीये. ही भरती झाली तर हजारो तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबांना एक स्थिर भविष्य मिळेल. आणि तिसरं, हे प्रशासकीय दिरंगाईचं एक उत्तम उदाहरण आहे. सगळी प्रक्रिया पूर्ण होऊनही केवळ एका मान्यतेसाठी संपूर्ण सिस्टम थांबलीये. आणि म्हणूनच आजचा सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे. आमदारांनी आवाज उठवल्यानंतर आणि इतकी मोठी गरज समोर आल्यानंतर ही हजारो पदांची रखडलेली भरती प्रक्रिया आता खरंच मार्गी लागेल का? याचं उत्तर फक्त प्रशासनाच्या नाही, तर आपल्यासारख्या जागरूक नागरिकांच्या हातातही आहे. हाच विचार करायला लावणारा प्रश्न इथे सोडून आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.